नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आजच्या मकर संक्रांतीच्या न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा। बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे। या घडीची सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी, बेस्ट संपाचा आजचा 8वा दिवस आहे आणि बैठकांवर बैठका, चर्चांवर चर्चा आपण बघतो आहोत। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडे थेट जाणार आहोत। बैठक ही आत्ताच संपलेली आहे, काय सांगशील या बैठकी संदर्भात विवेक? सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की काल मुंबई हायकोर्टाने एक आदेश दिलेला होता आणि त्या आदेशानुसार आज 11 वाजता ही बैठक होणार होती। उच्चस्तरीय समितीमध्ये मुख्य सचिव, परिवहन आयुक्त आणि नगर विभागाचे सचिव यांची उपस्थिती होती। कामगार नेते शशांक राव यांच्याबरोबर देखील या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि पुन्हा एकदा बेस्ट कामगारांच्या नेमका काय मागण्या त्याबद्दल चर्चा झाली। बेस्ट कामगार नेते शशांक राव यांनी म्हटलं की आमची जी पूर्वीपासूनची भूमिका आहे, आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत, त्याच्यावर आम्ही ठाम आहोत आणि ही बैठक आता संपलेली आहे। ही बैठक झाल्यानंतर तसा एक सीलबंद अहवाल मुंबई हायकोर्टासमोर सादर करावा लागणार आहे आणि 3 वाजता मुंबई हायकोर्टात या प्रकरणाची पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे या सगळ्या घडामोडींच्या दृष्टीने, कारण काल मुंबई हायकोर्टाने देखील आता हा संप मागे घेण्यात यावा अशी भूमिका घेतली होती। त्यांनी म्हटलं की उच्चस्तरीय समिती नेमली, त्या अर्थानं खरं तर या सगळ्या कामगारांनी आपला संप मागे घ्यायला हवा होता। राज्य सरकार, BMC असेल किंवा बेस्ट प्रशासन असेल यांनी देखील अशी भूमिका घेतली की चर्चा करायची असेल तर खरं तर पहिले संप मागे घेतला पाहिजे, पहिले संप करू आणि मग चर्चा करू, अशा पद्धतीने ही गोष्ट पुढे सरकवता येणार नाही, कारण हा चुकीचा पॉईंट असेल। आणि यानंतर आज ही बैठक झालेली आहे। 3 वाजता मुंबई हायकोर्टात नेमकं काय होतं बघावं लागेल। आज या संदर्भात मुंबई हायकोर्ट काय निर्णय देते का ते देखील पाहावं लागेल, कारण मुंबई हायकोर्टाचं सातत्यानं हेच म्हणणं आहे की तुमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक आम्ही विचार करतोय, तुमचं जे काय म्हणणं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, पण संप तुम्ही मागे घेतला पाहिजे, कारण यामुळे जवळपास 24 ते 25 लाख मुंबईकरांना रोज त्रास सहन करावा लागतोय। आज तरी किमान ह्या प्रश्नावर तोडगा निघेल का हे पाहावं लागेल। नक्की आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी मंत्रालयातून थेट आपल्याशी संवाद साधतायत आणि मुंबईतून अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या संपर्कात आहेत। आज एका बाजूला हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे या सगळ्या संपा संदर्भात आणि दुसरीकडे मंत्रालयामध्ये बैठकांमागणं बैठका आपण बघतो आहोत। ही तिसरी फेरी आज बैठक झाली, तिसऱ्या फेरीची, आणि तोडग्याविनाच ही बैठक संपलेली आहे। शशांक राव यांना तिसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकदा बोलवण्यात आलेलं होतं, पण या बैठकीतून संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू झाला तरी सुद्धा तोडगा काही निघालेला नाही। अधिक आपल्याला माहिती देत होते आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी। अक्षय कुडकेलवार सुद्धा आपल्या संपर्कात आहेत। बेस्ट कर्मचारी संपा संदर्भात ही बैठक आहे आणि या बैठकी संदर्भातच माहिती मंत्रालयातून आपल्याला देत होते विवेक कुलकर्णी। तर आज मकर संक्रांत आहे, या दिवशी तिळगुळ देऊन तोंड गोड करण्याची परंपरा आहे, मात्र गेल्या 8 दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि या संपातून तोडगा निघत नसल्यानं बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी कडू निंबाची पानं वाटत कडू संक्रांत साजरी केलेली आहे। आपण थेट जाऊया, मुंबईतून अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। अक्षय, खरं तर आज मकर संक्रांत, आज महाराष्ट्रभरामध्ये एकमेकांना तिळगुळ दिला जातो आहे आणि गोड बोला असं म्हटलं जातंय, पण बेस्ट संपाचा असा 8वा दिवस आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पत्नींची ही वेगळी संक्रांत बघायला मिळते, काय सांगाल? सुवर्णा, खरं तर आपण बघतोय गेल्या 8 दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि याचाच फटका कुठतरी त्यांच्या कुटुंबियांना बसतोय। आपण जर बघितलं तर आता साधारण 50 दिवस उलटून गेले तरीही डिसेंबर महिन्याचा पगार हा या बेस्ट कर्मचाऱ्यांचा आलेला नाही, अशातच संप आता 8 दिवस संपत आणला जातोय। आज संक्रांतीचा सण, संक्रांत जर म्हटलं तर खरोखर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणत शुभेच्छा दिल्या जाते आणि तोंड गोड केलं जातं। मात्र आपण बघतोय या ठिकाणी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या पत्नी आहे, या पत्नींकडनं आज प्रतिकात्मक पद्धतीने या ठिकाणी सरकारचा, बेस्ट प्रशासनाचा निषेध म्हणून कडुलिंबाची पानं एकमेकांना देऊन हा निषेध नोंदवला आहे। खरं तर कडुलिंबाची पानं जी असतात ती कडू असतात, त्या आणि संप आणि बेस्ट प्रशासनाची जी काय कर्मचाऱ्यांबद्दलची भूमिका आहे यामुळे नेहमीच यांचे सगळे सण कडू होत असतात आणि याच भूमिकेतनं आता यांनी कडुलिंबाचा पाला एकमेकांना वाटत ही कडू संक्रांत साजरी केली आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। काही खरं तर संक्रांत हा खऱ्या अर्थाने तिळगुळ द्यायचा सण आहे, तुम्ही काय वाटतंय का कडू संक्रांत? आमच्यासाठी हा सण गोड नाहीच आहे, कारण आमचे गेले 8 दिवस एवढे हाल चाललेले आहेत आणि आज आम्ही हा कडुलिंबाचा पाला देऊन संक्रांत साजरी, कारण आमच्यासाठी गोड काहीच नाहीये ना।
संक्रांत साजरी करण्यासाठी तिळगुळ वाटतात, पण आमच्याकडे गोड बातमी पण नाही आणि आमचे काही करण्याचं ते काय मनावर पण घेत नाही. त्यांनी टवल्या पावल्या चालवल्यात आमच्या बरोबर. त्यामुळं आम्हाला गोड संक्रांत साजरी करायची नाहीये. आज कडुलिंबाचा पाला देऊन आम्ही आमची संक्रांत, त्यांना काय वाटत असेल तर त्यांनी आमचा विचार करावा आज तरी कमीत कमी, एवढंच आमचं मत आहे. शाळेत तू शाळेत जाते? आम्ही शाळेत जाताना तिळगुळ घेऊन जायचो, मात्र आज तुझ्याकडनं कडुलिंबाचे पानं या ठिकाणी तू पण या सगळ्या संपात सहभागी झालेली आहे, निषेधामध्ये सहभागी झालेली आहे. काय तुझी भावना आहे? खरं तर शाळेत जाताना आम्ही संक्रांतीसाठी तिळगुळ वगैरे घेऊन जायचो, पण आज अशी वेळ आली की गेले 8 दिवस झाले संप चालू आहे, पण सरकारने आमच्यावर कडुलिंबू देण्याची वेळ आणली. निदान अशी आशा आहे की आजच्या दिवशी तरी सरकार काहीतरी गोड बातमी देईल आणि आम्ही तिळगुळ देऊन समारंभ साजरा करू. गोड बातमी आज सरकार देईल अशी अपेक्षा आहे, कारण बैठक मंत्रालयामध्ये पार पडली आहे आणि 3 वाजता न्यायालयामध्ये सुनावणी असणार आहे. हो, आशा आहे आज तरी गोड बातमी त्यांनी द्यावी. आज जर गोड बातमी आली तर संध्याकाळी गोड संक्रांत होईल. हो, पोळ्या बनवणार आम्ही, पुरणपोळ्या बनवणार. आम्ही आमच्या मुलाबाळांना का म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पण आम्ही सण साजरे करू शकत नाही. आज मुलांना आम्ही पुरणपोळीचं आमच्याकडे प्रत्येक वेळेस हे असतं, पण आज आम्ही ते पण करू शकत नाही मुलांसाठी. एवढी वाईट वेळ आमच्यावर प्रशासनाने आणलेली आहे. एवढी वाईट वेळ कुणावरही आणू नये असे आमचं मत आहे सगळ्यांचं. आजचा सण आम्ही पुरणपोळ्या वगैरे करून साजरा करतो, पण आज आम्ही कडुलिंब हा देऊन सगळा सण साजरा करत आहे. त्यामुळे आम्हाला इच्छाही होत नाहीये की आम्ही सण साजरा करावा आणि आमच्याकडे तर हा सण खूप मोठा मानला जातो.